आपण पुण्यातील एकता नगरची पूरस्थिती काल पाहिली। आता हा पूर काहीसा ओसरलेला आहे, तर चिखल आणि घाणीचं साम्राज्य मात्र सर्वत्रच पाहायला मिळत आहे। आणि याच पार्श्वभूमीवर आपण पाहतोय पुणे महापालिकेचे पदाधिकारी इकडे दाखल झालेत आणि सध्या नुकसानीचे पंचनामे सुरू असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। एकंदरीतच पुण्यात सध्या पावसानं विश्रांती घेतली आहे। गेले 2 दिवस पुणे शहरात जोरदार पाऊस होता आणि या पावसामुळे पुण्यातील जनजीवन विस्कळीत झालं होतं। आज पाऊस उघडल्यामुळे पुणेकरांचं जनजीवन हे पूर्वपदावरती आलेलं आहे। आज लोक घराबाहेर पडलेली आहेत। दरम्यान पुण्यातल्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग काल करण्यात आलेला होता आणि त्यामुळे काल आपण मेट्रोमधून एक व्हिडिओ पाहिला होता। पूर्णतः मुळा नदी जी आहे ती पूर्ण दुथडी भरून वाहत होती आणि मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग काल झालेला होता आणि आज विसर्ग जो आहे तो कमी करण्यात आलेला आहे। 15,000 क्युसेक्सचा विसर्ग आज धरणातून होताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे नदीपात्र जे आहे ते पूर्ण खुलं झालेलं पाहायला मिळतंय। त्याचबरोबर बाबा भिडे पूल जो आहे तोही वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मी आता तुम्हाला बाबा भिडे पूल जो आहे तो या ठिकाणाहून दाखवू शकतो आणि पाण्याचा प्रवाह जो आहे तो कमी झालेला आहे आणि मेट्रोच्या माध्यमातून हे सर्व दृश्य तुम्ही साम टीव्हीवरती पाहू शकता। कॅमेरामन आदर्श कटकेसह सागरावर साम टीव्ही।